कधीकाळी पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेलं एक छोटंसं गाव, पण आज त्याची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे, ती सुद्धा फळबागांमुळे. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ घेत येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबागांची लागवड केली. पेरू, डाळिंब, मोसंबी आणि आंब्यांच्या बागा फुलवल्या. या बदलामुळे गावाच्या अर्थकारणालाच नवी दिशा मिळाली. आणि इतकंच नाही तर आज मुंबईच्या बाजारपेठेत हस्तपोखरीची ओळख पेरूचं गाव म्हणून निर्माण झाली. शासनाच्या योजनेची साथ आणि शेतकऱ्यांची मेहनत यांचा सुंदर संगम असलेली ही प्रेरणादायी यशोगाथा. जालना जिल्ह्यातलं हस्तपोखरी गाव पारंपरिक शेती करणारं गाव होतं. मात्र कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ घेत गावातल्या 15 ते 20हून अधिक शेतकऱ्यांनी जवळपास 150 ते 200 एकरावर पेरूची लागवड केली. यासोबतच डाळिंब, मोसंबी, केशर आंबा आणि सीताफळ यासारख्या फळ पिकांचीही लागवड त्यांनी केली. कृषी विभागानं सांगितल्याप्रमाणे या पिकांची निगराणी ठेवली. आता शेतकऱ्यांच्या मेहनतीचं इथे चीज होताना दिसत आहे. आम्ही NHM मधून पेरूची लागवड केली. हस्तपोखरीमध्ये असे 15-20 शेतकरी आम्ही जमा झालो आणि आम्ही NHM बद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही सर्वजण एका जागेवर येऊन जालना येथील अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांना विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला पेरूची लागवड जर करायची असली तर तुम्ही करू शकता NHM मधून. तर आम्ही जवळपास 150 ते 200 एकर पेरूची लागवड केलेली आहे हस्तपोखरीमध्ये. आणि आम्हाला त्या पेरूच्या योजनेमुळं आमचं गाव एकदम चांगल्या पद्धतीचं अर्थकारण आमचं बदलून गेलेलं आहे. अनेक फळांचं इथे उत्पादन निघत असलं तरी इथल्या पेरूची कीर्ती दूरवर पोचली आहे. पाण्याचं योग्य नियोजन, ठिबक सिंचनाचा वापर आणि सेंद्रिय शेतीमुळे हस्तपोखरीच्या पेरूला वेगळीच चव आणि दर्जा मिळालाय. त्यामुळे मुंबईच्या बाजारपेठेत या पेरूला मोठी मागणी आहे. चांगला बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. आमचं जे शेतकरी आहेत ते पहिले पारंपरिक शेती करायचे, तीच शेतीत पुन्हा पुन्हा शेतकरी परेशान व्हायचे, खर्च जास्त व्हायचा, उत्पन्न मिळत नसं. आता ह्या योजनेमुळे आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळपीक झाल्यामुळे बरंचसं आर्थिकरण आमच्या गावाचं बदललेलं आहे. त्यामुळे ही योजना सर्वांनी घ्यावी. या योजनेबद्दल सरकारचे मी अभिनंदन करतो. तसेच आपलं जे कृषी ऑफिस आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. ही पेरूची लागवड आम्ही राष्ट्रीय फलोत्पन्न याच्यातून योजनेतून घेतलेली आहे. आमच्या गावातील 10 ते 15 लोकांनी लागवड केलेली आहे. काहीची चालू आहे, काहीची अजून लागवड होणार आहे. आम्हाला चांगला आर्थिक फायदा चांगला झाला आहे. ही योजना एकदम चांगली योजना आहे. फळपिकांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी फलोत्पादन अभियान असेल किंवा रोजगार हमी योजना असेल, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात आलेलं आहे. सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेततळे तयार करणे, याचबरोबर स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल यांचा लाभ शेतकऱ्यांना देणं, या मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ दिलेला आहे. आणि यामुळेच पूर्ण गाव हे एक पेरूचं गाव म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हस्तपोखरीच्या पेरूला राज्याच्या बाहेर किंवा मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते. हस्तपोखरी गावची ही यशोगाथा. आज गावात दूर दूरपर्यंत फळबागाच दिसतात. या फळांच्या गोडव्याच्या जोरावरच शासकीय योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं अर्थकारण बदलून दाखवलंय. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.